नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला दोन गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे. पहिला मुद्दा आहे तो ऑक्सिजनच्या तुटवड्याचा, त्याच्याच बरोबर रेमडेसिवीरच्या तुटवड्याची सुद्धा चर्चा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे तो पोलिसी कारवाईचा. या दोन्ही मुद्द्यांना आपण टप्प्याटप्प्याने आजच्या लक्षवेधीमध्ये चर्चेला घेणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण ऑक्सिजनच्या तुटवड्याची चर्चा करणार आहोत. ते यासाठी कारण राज्याला पुरेसा लिक्विड ऑक्सिजन अर्थात वैद्यकीय स्वरूपातला ऑक्सिजन उपलब्ध व्हावा अशी मागणी ही सातत्याने पंतप्रधानांकडे करण्यात येते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तशा स्वरूपाची मागणी त्यांच्या ताज्या फेसबुक लाईव्ह मध्ये केली आणि त्यानंतर या मागणीला आणखीन पुढे नेत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी गटाकडून केंद्र सरकारच्याकडे पाठपुरावा केला जात असताना दुसऱ्या बाजूला हा लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याबद्दलही केंद्राला जबाबदार ठरवलं जात आहे. त्या निमित्तानं प्राप्त परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा अर्थात वैद्यकीय गरजेसाठी लागणाऱ्या प्राणवायूचा पुरवठा ही केवळ आणि केवळ केंद्राची जबाबदारी आहे का? दुसऱ्या बाजूला ही जबाबदारी केंद्रच पार पाडू शकतं का? आणि तिसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यात राज्य सरकार औद्योगिक वापरासाठी असलेल्या लिक्विड ऑक्सिजनचा वापर नियंत्रित करून वैद्यकीय गरजेसाठी असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून रुग्णांना मदत देऊ शकते का? असे मुद्दे आहेत. त्याच्या जोडीचा पुढचा भाग आहे तो आहे पोलिसी कारवाईचा. पोलीस कारवाई कशी करायची आणि किती करायची याबाबत संपूर्ण राज्यभरातच वेगळं वेगळं चित्र आहे. खरं तर जिल्ह्यागणिक पोलिसांचं वर्तन वेगळं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एका बाजूला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचं आणि पर्यायानं दिलेल्या नियमांचं कठोर पालन करा असं सांगितलंय. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे नवे कार्यकारी पोलीस महासंचालक संजय पांडे म्हणतात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तर मान्यच केलंय की लोकांची आता तशी मानसिकता नाही जशी त्यांची पहिल्या टाळेबंदीच्या वेळेला होती आणि परिणाम स्वरूप रस्त्यावर आलेल्या कुणालाही एकदम छडीचा मार देऊ नका अशा प्रकारची वेगळी विधानं समोर येत असताना प्रत्यक्षात काही ठिकाणी पोलीस अतिशय कडक भूमिका घेत आहेत, काही ठिकाणी ते शांतपणे बसून आहेत. पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या प्राथमिक जबाबदारीच्या बाबतच इतका संभ्रम असेल तर राज्याला संकटातून दूर काढण्याच्यासाठी ज्या प्रकारची नियमावलीची अंमलबजावणी अपेक्षित आहे ती होईल का? एक अत्यंत जबाबदार प्रसिद्धी माध्यम या नात्यानं राज्य सरकारच्या भूमिकेचा संधिविच्छेद अर्थात त्याचं समजावून सांगणं, त्याचा अर्थ सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्याच भावनेतून हे दोन्ही प्रश्न आम्ही आजच्या लक्षवेधीत उपस्थित करतोय. आपल्या आजच्या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत आज पॅनलवर जी मंडळी आहेत त्यापैकी 3 जण डॉक्टर आहेत. पहिल्यांदा आपल्याला ओळख करून देतो ती डॉक्टर हेमलता पाटील यांची. त्या काँग्रेसच्या प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर ते आता मवियाचं सुद्धा प्रतिनिधित्व या चर्चेमध्ये करणार आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी डॉक्टर भारती पवार आहेत, त्या खासदार आहेत. तसंच डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत, आरोग्य विश्लेषक या नात्यानं, आणि माजी पोलीस अधिकारी या नात्यानं धनराज वंजारी आजच्या आपल्या चर्चेमध्ये सहभागी होतात. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करतोय. ऑक्सिजनच्या संदर्भातली चर्चा सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या बाबत काय मागणी केलेली होती ते आपण ऐकणार आहोत. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आधी ऐकायचं आहे, त्यानंतर आपण राजेश टोपे आणि भावना गवळी यांची भूमिकाही ऐकणार आहोत. आपल्याला लष्करी तज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकलो आपण आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला नुसती परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. एवढी निकड आता आपल्याला ऑक्सिजनची लागलेली आहे. 1250-1400 मेट्रिक टनाची मागणी दररोजची आहे.
या मागणीच्या दृष्टिकोनातून आज तेवढा पुरवठा आपण करत आहोतच. आज JSW ही जी कंपनी आहे त्यांच्याकडून सुद्धा दररोज 200 टन वाढून प्रोडक्शन, त्यांच्याजवळ जो स्टोरेज आहे 1200 मेट्रिक टनचा, तो माननीय मुख्यमंत्री महोदयांना आजच आम्ही डॉक्टर शिंगणे साहेब आम्ही फोनवर बोललोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांच्याशी बोललेत. मी आढावा घेतल्यानंतर हे बघते आहे, माझ्या वाशिममध्ये असेल, यवतमाळमध्ये असेल, तर ऑक्सिजनचा थोडासा पुरवठा हा आपल्याला जास्त होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे जे काही संरक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये येणारा जो विषय आहे की ते जी काही सेवा आहे ती हवाई सेवा, त्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा म्हणून आदरणीय पंतप्रधानांना मी हे पत्र लिहिलेलं आहे. थोडक्यात काय तर ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्यासाठी लष्कराची मदत हवी आहे आणि लष्कराची मदत ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते हे दाखवून देऊन राज्यात प्राणवायूचा पुरेसा साठा नाही तो पूर्ण करण्याच्यासाठीची जबाबदारी केंद्राच्या खांद्यावर टाकली गेलेली दिसते. आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे आपण चर्चेसाठी जातोय. मला पहिला प्रश्न हेमलता पाटील आपल्याला विचारायचा आहे. हेमलता पाटील, आपण स्वतः सुद्धा डॉक्टर आहात. ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्यासाठी केंद्राची जबाबदारी कितपत आणि राज्याची जबाबदारी कितपत? प्रसादजी, आपण बघितलं की करोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट याच्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या खूप मोठा फरक आहे. आपण बघितलं की आता रुग्णांचा आर फॅक्टर जो आहे करोनाच्या बाबतीत तो वाढलेला आहे. म्हणजे एक 5 रुग्णांना संक्रमित करतोय आणि ऑक्सिजनची मागणी वाढलेली आहे. आपण बघितलं की पेशंट बरे होण्याचा रेट सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्वीच्या लाटेमध्ये 6% सगळा ऑक्सिजन एका पेशंटला आहे, तर पर्सेंटेज आता 10% गेलेला आहे. मग ऑक्सिजनच्या मागणीमध्ये किती वाढ झाली आहे. एका नाशिक उदाहरण द्यायचं तर नाशिकला 3,500 सिलेंडर का महिन्यात पुरायची संख्या आता 25,000 सिलेंडरवरती गेली आहे. त्यामुळे हे चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसते आणि त्यामुळे ऑक्सिजनची मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. हेमलताजी, एक छोटा तपशील आपल्याला देतो. 12 तारखेला आपल्या राज्यातले मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भूमिका घेतली की औद्योगिक वापराचा ऑक्सिजन हा तात्काळ थांबवण्यात येईल आणि त्याचा पुरवठा वैद्यकीय क्षेत्राला केला जाईल. जर तसं झालं असतं तर आजची परिस्थिती वेगळी असती. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत घेतलेला निर्णय अंमलात आणायला अडचण काय? आपल्याला साधारण 700 मेट्रिक टनची गरज या महाराष्ट्रासाठी होती आणि 1200 मेट्रिक टन आपल्याकडे ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. आपण जो प्रश्न विचारला त्याच प्रश्नाला अनुषंगाने मी सांगते की जवळजवळ औद्योगिक ऑक्सिजनचा पुरवठा थांबवला गेलेला आहे. तो सगळा पुरवठा आपण फक्त वैद्यकीय कारणासाठी वापरत आहोत, तरी सुद्धा हा पुरवठा त्या प्रमाणात होत नाहीये आणि म्हणून ऑक्सिजन फार मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा झालेला आहे. आणि आपण एक बघितलं की रुग्णाच्या एकंदर लक्षणांमध्ये खूप मोठा फरक पडलाय. पूर्वी ऑक्सिजन एका वयाच्या लोकांना लागायचा, आता 30 नंतर जवळपास सगळ्यांना ऑक्सिजनची गरज पडली आहे. होम क्वारंटाईनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पेशंट अत्यावस्थ झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे संपूर्ण देश हीच परिस्थिती आहे. परंतु महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर ऑक्सिजनचा पुरवठा हा जास्त लागतोय. पुरवठ्यासाठी आपण मागणी केलेली आहे. हेमलताजी, आपलं बोलणं पूर्ण होता मध्येच थांबलं, पण आपला मुद्दा पोहोचलाय त्याला भारती पवार यांना प्रतिवाद करण्याची संधी देतो. डॉक्टर भारतीताई, आपण बोलणार आहात. राज्य सरकारच्या कडून ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्यासाठी लष्कराची मदत मागणं, लष्कराच्या मदतीच्या निमित्तानं केंद्रावर जबाबदारी टाकणं सुरू आहे का? प्रसादजी, हे संकट आहे आणि याच्यामध्ये राज्य असो केंद्र असो आपली ऍक्टिव्ह मॅनेजमेंट काय असली पाहिजे याचा सगळ्यात आधी संकटाची चाहूल लागतात ते ओळखून ते केलं गेलं पाहिजे होतं. दुर्दैवाने आज काही जिल्ह्यांमध्ये O2चे बेड तयार झालेत, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये O2चे बेड लावण्याची प्रोसिजर चालू आहे. आज परिस्थिती अशी की O2चे बेड जरी लागले पण O2 विना ते बेड पडू नयेत, तिथे कोणी रुग्ण ऍडमिट करू शकत नाही. ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ज्या काही राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात, मग तिथे जसं ताईंनी सांगितलं की डिमांड वाढली आहे त्या प्रमाणात ते सप्लाय पण झालं पाहिजे.
काही अडचणी अशा येतात की O2 लिक्विड जे टँकरमध्ये भरून जसं आमच्या नाशिक जिल्ह्याला जातात, इतर जिल्ह्यांना जातात, तर तो वेटिंग पिरियड आहे तिथला तो जवळपास 8 ते 10 तासांचा वेळ वेटिंग पिरियड वाढलेला आहे. याच्यामध्ये तर ऍक्टिव्ह मॅनेजमेंट राज्य सरकारने केली पाहिजे. प्रशासनाने तात्काळ तिथे टँकरचे उपलब्धता करून दिली पाहिजे. हे इमर्जन्सी आहे. ही इमर्जन्सी ऍक्टिव्ह मॅनेजमेंट तात्काळ केली गेली पाहिजे. वेटिंग पिरियड कमी झाला तर इथे पोहोचण्याला मदत होईल, जेणेकरून ऑक्सिजन त्या रुग्णाला वेळेवर मिळेल. काही O2 निर्मितीचे प्लांट बंद आहेत. माझी विनंती राहील आपल्या माध्यमातून, आपण अतिशय चांगला विषय आज घेतला की O2 निर्मितीचे प्लांट जे बंद झालेले आहेत त्याच्यावर आडकाठी न आणता तात्काळ व्हिजिट देऊन तिथे ते सुरू केले तर अजून तो एक मदतीचा भाग होईल. औद्योगिकीकरणासाठी जो ऑक्सिजन वापरला जातोय त्याच्यावर खरंच कोणाचं नियंत्रण आहे का, क्रॉसचेक होतंय का, ते पण तपासलं पाहिजे. आणि ड्युरा सिलेंडरची प्रशासनाने मान्यता दिली. आमच्याकडे काही सिलेंडर पोहोचले देखील, परंतु त्याचं जे कनेक्टर आहे ते कनेक्टरच अजून आलेलं नाहीये. म्हणजे सिलेंडर तर आले पण ते कनेक्टर नाहीये. ते पेशंट एक बघतात सिलेंडर उभं आहे, परंतु अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला वाटतं ऍक्टिव्ह मॅनेजमेंटची वेळ आहे, त्याच्यावर तात्काळ करा. पण मग भारतीताई, आपण म्हणताय की सक्रिय होणं जास्त गरजेचं आहे. जे विषय जास्त गंभीर आहेत त्याच्यासाठी सक्रिय होणं अधिक गरजेचं आहे. असं असताना होतंय काय तर भावना गवळी पत्र लिहितात, लष्कराच्या मार्फत ऑक्सिजनचा पुरवठा करा. त्याच पद्धतीची भूमिका आधीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेली असते. हे सगळं काय आहे मग? याच्यात प्रसादजी तेच सांगते ना मी, आम्ही सुद्धा मागणी करू, आम्ही देखील आणले पाहिजे, परंतु आपल्या ज्या हातात आहेत ते तर आधी पूर्ण करा. इथे सिलेंडर आले याचं कनेक्टरच नाही दिलं तर त्याला केंद्र सरकार काय करणार? इथे O2चे प्लांट आहेत जे सुरू होऊ शकतात. तुमचा आदेश दिला, एक राज्याचा मंत्र्यांचे आदेश गेले तर ते सुरू होऊ शकतात, त्याच्यावर केंद्र सरकार काय करणार? प्रत्येक गोष्टीमध्ये असं नाही चालणार. ऍक्टिव्ह मॅनेजमेंट त्या वेळेला इमर्जन्सी ओळखून केली पाहिजे. आपल्या मुद्द्याला आम्ही सहमत आहोत की गरज आहे तेव्हा आम्ही देखील आपल्या बरोबर आहे, परंतु ऍक्टिव्ह मॅनेजमेंट सुद्धा तुम्ही केंद्राकडेच बघून करणार असाल तर ही वेळ दुर्दैवी असेल. याच्याने रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ही समजून घ्या आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करा. ऍक्टिव्ह मॅनेजमेंटची गरज आहे अशी अपेक्षा विरोधकांकडून व्यक्त केली गेली जेव्हा सरकारनं असं म्हटलं की वैद्यकीय क्षेत्राला हवा असलेला ऑक्सिजन केंद्राच्याकडून अपेक्षित पद्धतीनं नेण्या आणण्याची जबाबदारी पूर्ण झाली पाहिजे. आपण आता डॉक्टर अमोल अन्नदाते यांना बोलण्याची संधी देतोय. डॉक्टर अमोल अन्नदाते यांचा दैनंदिन कारभार हा ऑक्सिजनशी निगडीत आहे. त्यांना विचारूयात की अशा प्रकारचे तर्क जे आत्ताच्या घडीला राज्य सरकारकडून दिले जात आहेत ते व्यवहार्य कितपत आहेत, आणि त्याच्या जोडीला हेही सांगा की जर समजा पुरेशा वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भागवायची असेल तर ती राज्यातच भागू शकते का? पहिले प्रसाद जी, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की हा प्रश्न जमिनीवर सुटू शकतो, याच्यासाठी हवेत जाण्याची गरज नाही, हे अगदी ठामपणे सांगतो. आणि हा आपल्या राज्यात अत्यंत सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. हेमलताताई असू द्या किंवा भारतीताई, आणि प्रसादजी इतकं कॉन्फिडेंटली सांगतो, ही आजची 5 मिनिटाची क्लिप हेमलताजी जर तुम्ही येत्या बुधवारी कधी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये जर दाखवली ना तर अक्षरशः 5 मिनिटात या ऑक्सिजनचा राज्याचा प्रश्न सुटू शकतो, हे मी आधीच सांगतो. प्रसादजी कसं आहे, माझं 200 खटांच्या हॉस्पिटलमध्ये 40 ICU बेड्स आहेत, 40 ऑक्सिजनच्या लाईन्स आहेत, आणि 2 महिने मी स्वतः रोज याच्यावर विचार करतोय की हा माझ्यासाठी कसा सोडवायचा. एक तर आपण हेमलताजी आणि भारतीताई दोघांनी गोष्ट लक्षात घ्यावी की याच्यामध्ये ऑक्सिजनचे रोज गरज असलेले कोरोना सोडून जे पेशंट्स आहेत त्यांचा तर आपण विचारच करत नाही. अशी बघा तफावत होते आजच्या घडीला. आणि अजून त्याच्या आधी सांगतो की 14 सप्टेंबर 2020 ला आपली रिक्वायरमेंट, प्रसादजी हे जे सांगतायत की हा प्रश्न आज आलाय, अहो पहिल्या लाटेला 14 सप्टेंबर 2020 ला शासनाने नोटिफिकेशन काढलं होतं की राज्याची रिक्वायरमेंट ही 800 मेट्रिक टनच्या पुढे चालली आहे आणि इंडस्ट्रियल सप्लाय हा आता बंद करा. म्हणजे ही दुसरी वेळ आहे आता, तरी आपण सुधारलेलो नाहीये. आजच्या घडीला राज्यामध्ये 6,12,000 ऍक्टिव्ह केसेस आहेत, त्याच्यापैकी 10 ते 15% लोकांना आज ऑक्सिजनची गरज आहे. हा आरोग्य खात्यानेच दिलेला डेटा आहे. आणि म्हणजे याचा अर्थ 90,000 ते 1,00,000 लोकांना आज ऑक्सिजनची गरज आहे. आणि राज्यात ऑक्सिजनचे बेड आहेत 60,349. म्हणजे सरळ सरळ काय होत आहे, एक तर प्रोडक्शन आहे तर साठवणुकीला प्रॉब्लेम आहे, साठवणूक आहे तर बेडच नाहीये. तुम्ही बघत असाल जळगावला बाकावर बसून ऑक्सिजन घेतायत लोक,
तर या तिन्ही लेवलवर प्रोडक्शन, साठवणूक आणि देणं हे तिन्ही प्रॉब्लेम आपल्याला सोडवावे लागतील. प्रसाद, अगदी पटकन सांगतो, मी थोडासा वेळ घेतो, 1-2 मिनिटं. ठीक आहे. की एक लक्षात घ्या, ऑक्सिजन पुरवण्याचे 3 प्रकार आमच्या रुग्णालयांना असतात. एक लिक्विड ऑक्सिजन मोठे प्लांट, जिथे एका दिवसामध्ये 300, 400, 500 सिलेंडर्स मिळतात आणि या एका प्लांटची किंमत असते 60 लाख, 70 लाख ते 1 कोटी, डिपेंडिंग ऑन किती सिलेंडर्स ते रोज देईल. ठीक आहे. दुसरा असतो प्रकार एक छोट्या प्रमाणावरचा 50 खाटांपर्यंतच्या हॉस्पिटलसाठीचा हवेतून ऑक्सिजन मिळवण्याचा, लिक्विड ऑक्सिजन मिळवण्याचा प्लांट, ज्याचा खर्च असतो 12 ते 20 लाख, जो आता मी माझ्या रुग्णालयात बसवण्यासाठीचं कोटेशन मागून मी तयारीला लागलोय आणि 30 मे पर्यंत जर मी माझ्या रुग्णालयात बसवलं नाही तर मीच संपून जाईल, माझे रुग्ण जाऊ द्या. तर हा दुसरा, याला फक्त 12 लाख ते 20 लाख रुपये खर्च येतो बरं का. खर्च प्लीज सगळेजण नोट करा. तिसरा अगदी सोपा मार्ग जो का करत नाही हे मला कळतच नाहीये. 5 दिवस झाले टोपे साहेब बोलले होते, 5 दिवस बैठका चालू आहेत, टेंडर्स निघतायत आणि लोक मरतायत. अहो 5-5, 7-7 दिवसांचा वेळ नाहीये हो आता एवढा, हे समजून घ्या. आता तिसरा प्रकार आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हा आधी 20,000, मी 4 वर्षापूर्वी घेतला तेव्हा 20,000ला होता. आता 25,000, 30,000पासून जास्त पेशंट्स त्याच्यावर ठेवायचे असतील तर 1 लाखापर्यंत. आज सगळं बाजूला ठेवा, लष्कर, विमान, मोठे ऑक्सिजन प्लांट, छोटे ऑक्सिजन प्लांट, या 1 लाख लोकांसाठी आत्ताच्या घडीला एका ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवर 5 पेशंट मॅनेज होतात. अहो 25,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घ्यायला किती खर्च आहे माहिती आहे तुम्हाला? 20 कोटी रुपयांमध्ये एका दिवसात ह्या राज्याच्या ऑक्सिजनचा प्रश्न संपेल. अहो 20 कोटी रुपये, प्रसादजी तुम्ही सांगा, दर्या में खसखस आहे ना हो, इतकी लोक मरणारी वाचवण्यासाठी. 1 मिनिट थांबा. डॉक्टर अन्नदाते, आपण 20 कोटीची चर्चा करताय ना? अहो त्या भंडाऱ्यामध्ये पोरं जळून मेली बिचारी बालक, तिथं तर फक्त 1.5 कोटी रुपये हवे होते. ते 1.5 कोटी रुपये दिले गेले नाहीत आणि 9 बालकांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. इथं तर तुम्ही 20 कोटी मागताय, म्हणजे कल्पना करा काय प्रकारचा ताण व्यवस्थेवर येऊ शकतो. धनराज वंजारी, आपण व्यवस्थेत राहिलेले आहात, भले मग पोलीस व्यवस्था का असेना. मला एक प्रश्न या निमित्तानं आपल्याकडे असा उपस्थित करायचा आहे. भले वैद्यकीय क्षेत्राशी आपला थेट संबंध नसेल, पण तरीही व्यवस्थेमध्ये राहिलेला माणूस या नात्यानं उत्तर द्या की जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला सुद्धा व्यवस्था इतकी सुस्त आणि मुरदाड का असते? व्यवस्थेचं हे सोंग आहे प्रसाद. व्यवस्थेनी जाणून बुजून हा गोंधळ निर्माण केलाय, माझा थेट आरोप आहे. आता 3ही डॉक्टर आपल्या पॅनलवर बोलले, त्यातल्या त्यात अमोलनी ज्या पद्धतीनं हे विश्लेषण केलं, तुम्ही बघा. मला ते पोलीस अधिकारी म्हणून आता असं वाटायला लागलेलं आहे की कल्पेबल होमिसाइड, मनुष्यवधाचा गुन्हा हा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध नोंदवला गेला पाहिजे. 3ही डॉक्टरांच्या वक्तव्यातून एकच गोष्ट आली की वैद्यकीय प्रशासनामध्ये किती कमालीची संभ्रमावस्था आणि गोंधळ आहे. काल मी या चर्चेच्या उद्देशाने मुद्दा उपस्थित केला होता की सरकारच्या मांडीवर बसलेले जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ कुचकामी आहेत. आणि मी एवढ्यासाठी परत निक्षून हे सांगतो की हे तज्ज्ञ आणि मीटिंग हे सगळं तुम्हाला कशासाठी पाहिजे? एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीएम असं म्हणत असेल की केंद्राकडे आम्ही मागणी केलेली आहे, ही इज डिसिव्हिंग हिमसेल्फ अँड फुलिंग द पीपल ऑफ दिस स्टेट. इतका हा भोंगळ कारभार चाललेला आहे. तुम्ही युद्ध पातळीवर जेव्हा एखादी गोष्ट करता तेव्हा कायद्यात सगळी प्रावधानं आहेत. ज्या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता त्याच्यासाठीही तुम्हाला सोय आहे, पैसाही उपलब्ध होऊ शकतो. विल नाहीये. तुम्हाला राजकारण करण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे. तुम्हाला केंद्र कसं आम्हाला सपोर्ट करत नाही हे दाखवण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे. लोक मेली ही तुमच्या निग्लिजन्सनी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निग्लिजन्स इज अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी अगेन्स्ट पीपल इन दिस स्टेट. आणि मी तर म्हणेन आपण अत्यंत गंभीर स्वरूपाची मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगानं हेमलता पाटलांचं उत्तर अपेक्षित करतो. हेमलताजी, प्रशासन जर समजा ऐकत नसेल आणि प्रशासन राज्यकर्त्यांची दिशाभूल करत असेल तर तुम्ही प्रशासनाचे कान पिळणार आहात का? प्रसादजी, दिवसातून 18 तास आणि 20 तास
प्रचंड काम करणाऱ्या ह्या व्यवस्थेला मुरदार म्हणणं हे माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. सगळ्यात महत्वाची नाही, एक गोष्ट, मिनिट थांबा, राज्यात- एक मिनिट. मी निर्णय घेणाऱ्या व्यक्तींच्याच संवेदनशीलतेविषयी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आत्ताच्या घडीला प्रत्यक्ष रणांगणांवर लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांबाबत कोणी काही बोलत नाहीये. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बसलेली, प्रशासनात असलेली जी मंडळी आहे, ज्यांच्या एका आदेशानं व्यवस्था क्षणात चालायला लागते, ती माणसं व्यवस्था का चालवत नाहीत? हे प्रशासकीय अधिकारी तुम्हाला दिशाभूल करून कोणत्या वाटेला घेऊन चालले आहेत? देवाच्या आळंदीला न्यायचं सांगून चोराच्या आळंदीला घेऊन चालले आहेत, हे कळतंय का राज्यकर्त्यांना? हा प्रश्न आहे. प्रसादजी, मला माझं म्हणणं जर पूर्ण करण्याचा अधिकार नसेल आणि मी बोलताना जर मध्ये कोणी बोलत असेल तर मला काही त्या चर्चेमध्ये इंटरेस्ट नाहीये. मी माझं म्हणणं मला पूर्णपणे अधिकार आहे. अगदी आणि हेमलताजी, अतिशय जबाबदारीने हेमलताजी, मीच अतिशय बोलत होतो. जबाबदारीने मी धनराजजींना विनंती करतो की त्यांनी थांबावं. माझं म्हणणं मी मांडलेलं आहे, आता तुम्ही बोलणार आहात. अतिशय जबाबदारीने मी हे बोलते. संपूर्ण देशामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली, फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीये. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून महाराष्ट्रापुरती चर्चा करतो. गेले 1.5 वर्ष 18 ते 20 तास संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करते. ऑक्सिजनची मागणी ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी प्रशासन आणि राज्य सरकार हे प्रचंड प्रमाणामध्ये प्रयत्न करते. 13 जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्याची सगळी कारवाई झालेली आहे. आपण बघितलं की मुख्यमंत्री रिलायन्स बोललेले आहेत. जामनगरला त्यांचा जो प्लांट आहे तिथे आपण 100 मेट्रिक टन ऑक्सिजन घेण्यासंदर्भात कारवाई झालेली आहे. जे काही प्रशासनाला शक्य आहे. आता एअरलिफ्टचा जो विषय निघाला, एअरलिफ्ट करण्यामध्ये कुठल्या सरकारला काहीही इंटरेस्ट नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्टला जो वेळ लागतो तो वेळ वाचण्यासाठी आपण काय करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आरोग्य व्यवस्थेला मुद्दाम म्हणायचं, याला माझा ठाम विरोध राहील आणि मी कुठल्याही वक्तव्याचं समर्थन करणार नाही. हेमलताजी, एक छोटासा मुद्दा अमोल अन्नदात्यांनी उपस्थित केला होता. ते म्हणाले की जर समजा 20 कोटी रुपये फक्त खर्च केले तर राज्यातली ऑक्सिजनच्या विषयातली, वैद्यकीय ऑक्सिजनच्या विषयातली अडचण दूर तत्काळ होऊ शकते. अतिशय महत्वाचा आहे. फक्त मी नाशिक महानगरपालिकेचं उदाहरण देते. 120 आपल्याकडे प्रभाग आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट खरेदी करण्याची कारवाई सुरू आहे. अगदी लवकरच तिथं त्या पद्धतीची आपण खरेदी करतोय. प्रत्येक प्रभागामध्ये 10 सिलेंडर त्या पद्धतीचे खरेदी करतोय आणि महाराष्ट्र शासन सुद्धा या विषयावरती कारवाई पूर्णपणे सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीने जशा अडचण येतील आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि ही कारवाई ऑलरेडी सुरू झालेली आहे. महाराष्ट्र लेवलला ही कारवाई सुरू ठीक आहे. झालेली आहे. भारतीताईंना आपल्याला उत्तर द्यायचंय, त्यांचं म्हणणं ऐकणार आहोत. भारतीताई. प्रसादजी, निश्चित ही कारवाई चालू असेल किंवा ही प्रोसेस, पण दुर्दैवाने आम्ही तर ज्या बातम्या बघतोय की 150 व्हेंटिलेटरची खरेदी अडकलेली आहे, त्याचं खरेदी होत नाहीये. परंतु दुर्दैवाने दुसरीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं आहेत, जे डीपीडीसीच्या माध्यमातून दिले जातात विकास कामांसाठी, तातडीने ते थांबवत नाही. द्या ना तो निधी तात्काळ इकडे वर्ग करून. आज लोक तासाला, म्हणजे अशी परिस्थिती आली आहे की बेड उपलब्ध नाहीये. करा उभे बेड, तात्काळ उभे करा बेड, ओटूची व्यवस्था करा. ही आपली परीक्षा आहे, हे संकट आहे आणि याच्यामध्ये ती ऍक्टिव्ह मॅनेजमेंट नाही केली तर ते इन्फ्रास्ट्रक्चर बघायला नंतर कोण येणार नाहीये. आमची विनंती आहे की आडेवेडे घेऊ नका, खूप चौकशा करू नका, तात्काळ त्या बेडला हे द्या. बेड उपलब्ध नाही, हेल्पलाईन सुद्धा नाही. जे हेल्पलाईनचे नंबर दिले ते काम करत नाहीये. ही ऍक्टिव्ह मॅनेजमेंट आज नाही करणार तर कधी करणार? यांचा इंटरेस्ट का फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये? ही बांधकामं होतील, ती बांधकामं होतील, थांबवा सगळं. आज आम्हाला बेड मिळून द्या, आज आम्हाला ओटू द्या. कॉन्सन्ट्रेटेड मशीन जे आहे ते होमला सुद्धा तुम्ही उपयोग करा. एक फॅमिलीमध्ये 4-4 जण ऍडमिट होतात, तिथे चांगली गायडन्स द्या. भारतीताई, एक प्रश्न आपल्याला मध्ये थांबवून हस्तक्षेप करून विचारतो, तो असा आहे आणि त्याचबरोबर मग या विषयावर इतरही 2 मान्यवरांना टप्प्याटप्प्याने बोलतं करणार आहे. पहिल्यांदा भारतीताई, आपण एका गोष्टीचा खुलासा करा की या सगळ्यामध्ये केंद्राची भूमिका नक्की काय आहे? का केंद्राला काही भूमिकाच नाहीये आणि केंद्राची भूमिका असूनही ती निभावली जात नाहीये? यापैकी नक्की होतंय काय? केंद्राकडे बोट का दाखवलं जात आहे? प्रसादजी, सुरुवातीपासूनच काही झालं की केंद्राकडे मागणी करणार. लॉकडाऊन लावायचा, केंद्राकडे मागणी करणार. मला एक सांगा की आपली राज्य म्हणून बेसिक प्रायोरिटी नाहीये का? माझ्या गावात जर मला काही बांधकाम करायचं तर त्या सरपंचांनी ते पत्र लिहिलं पाहिजे, तिथले माहिती घेतली पाहिजे का डायरेक्ट मुख्यमंत्री आणि पंतप्रधान देणार आहे ते बांधून? अहो, ही सिस्टीम आहे.
आणि तुमच्याकडे राज्य आहे, तुमच्याकडे तुमचं बजेट आहे, मग काही बजेट कसे काय चालू आहे तो? आमचा खासदार निधी तर 2 वर्षापूर्वीच आम्ही कोविडसाठी कामाला दिलेला आहे. बेड असतील, O2 असेल, सिलेंडर असेल, सगळ्या कामांसाठी आमदार निधी चुकीच्या पद्धतीने 3 कोटीचा 4 कोटी केला. मग त्याच्यावर कोण उत्तर देणार? तिथे तुम्ही केंद्राचं मार्गदर्शन नाही मागवत. प्रत्येक गोष्टी केंद्रावर जरूर, केंद्र प्रत्येक राज्याच्या अडचणीच्या काळात, ठीक. संकटाच्या काळात केंद्र सरकारची भूमिका असते त्या संकटामध्ये मदत करायची आणि आजपर्यंत केलेलीच आहे. ठीक आहे. ती O2ची असेल, व्हेंटिलेटरची असेल, केलेलीच आहे. ठीक आहे. परंतु अशा पद्धतीने केंद्राला दोष देऊन आपल्या जबाबदारीतून झटकून चालणार नाही, ही प्रत्येकाची जबाबदारी. ठीक आहे. धनराज वंजारी, आपल्यासाठीची 30 सेकंद आणि त्याचबरोबर अमोल अन्नदातेंची सुद्धा 30 सेकंद यानंतरची आहेत. दोघांसाठी एक महत्वाचा प्रश्न असा असणार आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये प्रशासनाला हाकण्याचा वकूब असायला पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आरोग्यविषयक योग्य सल्ले राज्य सरकारपर्यंत का पोहोचत नाहीत. पहिल्यांदा प्रशासनाच्या वकुबाविषयी, प्रशासनाला हाकण्याच्या वकुबाविषयी धनराज वंजारी आपण बोला. मी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. वैद्यकीय प्रशासन खूप जवळून बघितलंय. 52 लोक किडनी फेल्युअर होऊन ग्लिसरीनचे मृत्यू, जे मृत्यू कांड ज्याच्यामध्ये एका मंत्र्यांनी राजीनामा दिला, मी त्याचा तपास अधिकारी होतो. कुठलंही वक्तव्य मी गैर जबाबदारीने करत नाही. मी प्रशासनात काम केलेला माणूस जर प्रशासनावर बोट ठेवत असेल तर पॅनलिस्टने कृपा करून लक्षात द्यावं, त्याच्यामध्ये कुठला तरी मुद्दा असला पाहिजे. जे म्हणतात की प्रशासन या ठिकाणी काम करतं, प्रशासन काम करतं त्याबद्दल नाही, पण प्रशासनाच्या कामाचा रिझल्ट काय हा जर लोकांच्या मृत्यूत होत असेल तर प्रशासनाला मुर्दाड म्हटल्याने काही बिघडणार नाही. कारण जे लोक मरत आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला खंत नाही आहे आणि प्रशासनाचा एवढा पुळका कशासाठी घ्यायचा आहे, काय करायचं असं प्रशासन? मेलेल्या दगडाला पूजा करण्यासाठी जिवंत फुलं खोडून त्याच्यावर व्हायची ही मानसिकता जर प्रशासनामध्ये झालेली असेल तर काय करायचं आहे त्या प्रशासनाचं? एक सोपं उदाहरण छोटस सांगतो. ठीक आहे. जेव्हा आरोग्य विभागाचा, एकच सेकंद मी बोलतो, आरोग्य विभागाचा डायरेक्टर जेव्हा एका प्रचंड मोठ्या नेत्याच्या घरी जाऊन दुसरी लस देण्यामध्ये फोटो काढण्यास भारतचं टाकवतो, काय पेटवायचं आहे का तुमचं प्रशासन? हे अहो, लोक मरत आहे. वैद्यकीय अधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. अगदी. त्या राज्यात चाललेल्या आत्महत्येचं स्वरूप. धनराजजी आपण बोललात ते फार बरं झालं. आजचाच दिवस आहे ज्या दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामं केलेली आहेत. मुद्दा इथे वारंवार काय येतो, प्रत्यक्ष रणांगणावर लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जात नाहीये. सरकारी फायली बसून बनवणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते या राज्य सरकारची दिशाभूल करतायत आणि दुर्दैवानं राज्यकर्ते त्यांचं ऐकतायत. अमोल अन्नदाते, आपली प्रतिक्रिया 30 सेकंदात. 30 सेकंदात सांगतो. प्रसादजी, तुम्ही पत्रकारितेत एवढा अनुभव घेतलाय. मोठ्या कंपनीचे सीईओ असतात ना, तेही हात काळे करतात फील्डवर जाऊन. आणि मी ग्रामपंचायत पातळीवर काम करणारा डॉक्टर असल्याने अत्यंत जबाबदारीने सांगतो की खालच्या पातळीवर पासून इनपुट्स घेत 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 जे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, जे डॉक्टर असू द्या, टास्क फोर्स, ते त्या प्रमाणात पोहोचत नाही. याचं उदाहरण सांगतो मी. हे 1.5 पान जे लिहिलंय आज सकाळपासून, तुम्ही हे वेगवेगळ्या डॉक्टरांची कडून माहिती घेऊन, सोल्युशन्स घेऊन हे लिहिलेलं आहे. हे 1.5 पानामध्ये सोल्युशन आहे. हो हेमलता, 1.5 पान राबवायला आपल्याला 1.5 वर्ष लागणार आहे का? मागच्या वर्षी झाली पहिली लाट. आपली 1000 मेट्रिक टन सप्टेंबर महिन्यात क्रॉस झाली होती. आपण वी आर बॅक टू स्क्वेअर वन. असं कसं चालेल आपल्याला? आणि ही वेळ टेंडरिंग, बैठका याची नाहीये. ही चित्याच्या चपळाई नाही. म्हणजे रजनीकांतच्या चित्रपटात दाखवतात ना, तशा प्रकारे काम करावं लागतं इंटेन्सिव्ह केअर मध्ये. मी इंटेन्सिव्हिस्ट असल्यामुळे सांगतो, पेशंट वेळ देत नाही. माझ्या ओळखीची कितीतरी रुग्ण आहेत जी ऑक्सिजन शिवाय एक्सपायर झाले. डॉक्टर अन्नदाते, आपण एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. हेमलता पाटलांना त्यानिमित्तानं प्रश्न विचारतो. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. हेमलताजी, पहिली लाट येऊन गेली, दुसरी लाट सुरू झाली, या दरम्यान आपण काहीच शिकलो नाही. पहिल्या लाटेमध्ये ज्या ज्या त्रुटी होत्या त्या कमी करण्याचा आपण दुसऱ्या लाटेमध्ये प्रयत्न केला. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा करोनाचं संकट हे अभूतपूर्व आलं. ह्या रोगाबद्दल फारशी माहिती नव्हती. कशा पद्धतीने म्युटेशन होतं, काय काय होतं, आणि त्या सगळ्यामधनं धडा घेऊन आपण पुढे जात आहोत. त्याच्यातून मार्ग काढत आहोत आणि तो जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. जर समजा हे सगळं करत असू नये हेमलताजी, तर आज ऑक्सिजनच्या तुटवड्याची परिस्थिती का निर्माण झाली?
ऑक्सिजनचा तुटवडा हा संपूर्ण देशभर आहे, फक्त महाराष्ट्रामध्ये नाही. मी मगाशी जसं सांगितलं की एखाद्या रुग्णाला 6% जर आपल्याला ऑक्सिजन लागत होतं तर त्याचं पर्सेंटेज 10% पर्यंत गेलेलं आहे. मी नाशिकचं उदाहरण तुम्हाला मगाशी सांगितलं की 3,500 सिलेंडर कुठे आणि 25,000 सिलेंडर कुठं. हेच परिस्थिती संपूर्ण सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे. आणि त्या दृष्टीने डॉक्टर हेमलताजी, आपल्याला आपण जेव्हा असं म्हणता ना की परिस्थिती सगळ्या देशातच वाईट आहे, अहो पण ती महाराष्ट्रात भयावह आहे. महाराष्ट्रात गेल्याही वेळेला भयावह होती आणि अशा वेळेला आपल्याकडून अधिक सक्रिय आणि वेगवान हालचालीची अपेक्षा होती. गुजरातमध्ये सुद्धा ती भयावहच आहे, उत्तर प्रदेशमध्ये पण ती भयावहच आहे, प्रत्येक राज्यामध्ये ती भयावहच आहे. पण याचा अर्थ मी असं म्हणत नाही की महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती काही आपण बोलायचं नाही. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती समोर येते त्यातून आपण मार्ग काढतोय आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आपल्याला एकच अपेक्षा आहे, आता मगापासून सारखा केंद्राचा विषय निघालाय, केंद्राकडून आपल्याला सहकार्य मिळण्याची नक्कीच अपेक्षा आहे. ठीक आहे. लसीकरणाच्या बाबतीत असेल, ऑक्सिजनच्या बाबतीत असेल, व्हेंटिलेटरच्या बाबतीत असेल, इतर साधनांच्या बाबतीत असेल, केंद्राने महाराष्ट्राला त्या पद्धतीने मदत केली पाहिजे. फक्त ठीक. ज्या राज्यामध्ये इलेक्शन आहे त्या राज्यामध्ये मदत करायची, त्या राज्यामध्ये फक्त एक मिनिट त्यामध्ये फक्त प्रचाराच्या दृष्टीने फक्त निवडणुकांच्या दृष्टीने फक्त ठीक आहे. विचार करायचा, हे केंद्राने सुद्धा बंद केलं पाहिजे. केंद्राने असं केलंच नाहीये. केंद्राने महाराष्ट्र राज्याला पूर्ण मदत केलेली आहे. ठीक आहे, याच्यावर अधिक आत्ताच्या क्षणाला वाद नाही घालता येणार, वेळेची मर्यादा आहे. एक छोटी विश्रांती तात्काळ गरजेची आहे. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जसं आपण प्रस्तावनेत ऐकलं त्याप्रमाणे या दुसऱ्या भागामध्ये आपण टाळेबंदी आणि पर्यायानं पोलीस कारवाई या विषयाला स्पर्श करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आपल्याला राज्यभराचं चित्र दाखवू इच्छितो. टाळेबंदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी आज तारखेपासून सुरू झाली आणि त्या निमित्तानं राज्यात जनतेनं कसा प्रतिसाद दिला ते आपण टीव्ही स्क्रीनवर पाहणार आहोत. आपल्यासाठी राज्याच्या विविध भागातली ही दृश्य अत्यंत महत्वाची आहेत. राज्यातल्या या विविध भागातल्या दृश्यांमुळे या निमित्तानं जी चित्र आपल्या समोर येत आहेत ती काय सांगतात? ती चित्र अशी सांगतात की प्रत्यक्षात अनेक ठिकाणी लोक रस्त्यांवर बाहेर पडली. रस्त्यांवर बाहेर पडल्याच्या नंतर लोकांनी ठिकठिकाणी जाऊन आपापली कामं करायला सुरुवात केली. या संपूर्ण परिस्थितीमध्ये या निमित्तानं टाळेबंदीचा पुरता फज्जा उडालेलाच दिसला. राज्यामध्ये संपूर्णपणे ही परिस्थिती अशाच पद्धतीनं असताना काय घडत होतं पडद्यामागे हे सुद्धा बघावं लागेल. लोकांमध्ये राग होता. लोक स्पष्टपणे असं सांगत होती की अशा प्रकारची परिस्थिती ही आम्हाला परवडणारी नाही. महाराष्ट्रात महासंचालकपदी कार्यकारी पद्धतीनं तात्पुरत्या असलेल्या संजय पांडे यांनी सांगितलं की आत्ताच्या घडीला या संपूर्ण परिस्थितीमध्ये जो नियम मोडेल त्यावर कारवाई होईल. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी एक पाऊल पुढे टाकलं आणि ते म्हणाले की या संपूर्ण परिस्थितीत श्रमिक रस्त्यावर येऊ शकतात, त्यामुळे त्यांच्याशी नीट वागा. लोकांची आता तशी परिस्थिती नाही जी परिस्थिती या वर्षभरापूर्वी होती. हे सगळं घडत असताना लोक रस्त्यावर आली, लोकांचा परस्परात संपर्क आला आणि लोकांची चीड सुद्धा व्यक्त झाली. आमचे प्रतिनिधी अमृत सुतार यांनी दादरच्या भाजी मंडईतली अत्यंत बोलकी प्रतिक्रिया टिपलेली आहे. काकी तुम्ही का बाहेर आलाय? पोट भरायसाठी आलं, कामधंद्याला. कसलं काम करता? पेशंट सांभाळायचं. पेशंट हा, घरी बसल्यावर कोण देणार? हे लोक 2 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू घ्या म्हणतात. खायचं काय त्याच्या संग आई बाप लागत नाही. लागत काय नाही सांगा तुम्ही मला. तुम्ही खाणार का तांदूळ आणि गहू? खात्यात का ते बोला मला. अरे पोट भरू द्या गरीबांना, मारू नका जिवंत. बरोबर, संतप्त अशा प्रतिक्रिया लोकांच्या आहेत. एक बात बताओ, घर से बाहर नहीं निकलेंगे, बात आपकी सही है, बराबर है. लॉकडाउन किया है, सही बात है ये सब. लेकिन अगर हम रोज कमाने वाले, रोज खाने वाले, अगर घर में अगर
आज कमाएंगे नहीं तो घर में हम खिलाएंगे क्या? लोकांच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया आहेत, घराबाहेर जर पडलं नाही, काम नाही केलं तर पोटाला काय खाणार, अशी एक भीती आणि असा प्रश्न या लोकांनी उपस्थित केलेला आहे. कॅमेरामॅन चेतन सह मी अमृत सुतार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे ती आपण पाहिली. आपण या निमित्तानं पहिला आणि थेट प्रश्न धनराज वंजारींना विचारणार आहोत. धनराज वंजारी, पोलिसांच्या मध्ये दोन प्रकारचं कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतलं वर्तन दिसतंय. काही ठिकाणी छडीमार सुरू झालेली आहे पुन्हा एकदा, काही ठिकाणी पोलीस परिस्थितीत अजिबात हस्तक्षेप करत नाहीयेत. जर समजा हीच स्थिती असेल तर राज्य सरकारला जो अपेक्षित प्रतिसाद आणि परिणाम साधायचा आहे तो साधला जाणार नाही, परिणामी कोरोना प्रसार काही थांबणार नाही. राज्य सरकार हे बघा कसं आहे, जे लोक सत्तेमध्ये आहे त्यांनी नेहमी सत्याला सामोरं गेलं पाहिजे. जर सत्याला तुम्हाला सामोरं जाता येत नसेल तर सूर्यास्ताची वेळ झालेली आहे हे यांनी लक्षात घ्यावं. आज जी आपण पॅनलवर आपल्या पहिल्या सेक्शन मध्ये वैद्यकीय प्रशासनाची तारांबळ चर्चा केली, त्याहूनही भयानक तारांबळ हे पोलीस प्रशासनामध्ये आहे. आणि या दोन्ही विभागात, वैद्यकीय आणि पोलीस, या दोन्ही विभागाला जसं पाहिजे तसं सक्षम प्रशासकीय नेतृत्व नाही हे सुद्धा शासनाने कबूल केलं पाहिजे. ही परिस्थिती का निर्माण झाली पोलिसांमध्ये? आता तुम्ही महासंचालक पांडेंचं स्टेटमेंट बघा, त्यानंतर मुंबईच्या आयुक्त नगराळे साहेबांचं स्टेटमेंट बघा. या दोन्ही स्टेटमेंट मध्ये एक प्रकारची तफावत दिसते. एक गोंधळ आहे, संभ्रमाचं वातावरण आहे. काही ठिकाणी चिडलेल्या जनतेबद्दल पोलिसांच्या मनात अनुकंपा आहे, तर काही ठिकाणी कायद्याचं कठोर पालन असं कसं होत नाही म्हणून छडीमार करणारेही पोलीस एका बाजूला तुम्हाला दिसतात. तिसरा संभ्रमित प्रश्न पोलिसांच्या मनात असा आहे की आजच्या घडीला जवळपास महाराष्ट्रातले 200 पोलीस हे कोरोनाग्रस्त आहेत. विविध अधिकारी, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल वगैरे रँक. या सगळ्यांमध्ये स्वतःची एक मानसिक भीती सुद्धा त्यांच्या कर्तव्यामध्ये आहे. या दोन्ही तिन्ही फॅक्टरचं जे संमिश्र वातावरण, एक संभ्रमावस्था किंवा एक प्रकारची कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड ही पोलीस खात्याची संपूर्ण राज्यभर बघायला मिळते. आणि मला खरंच सांगा, ज्या ऍक्रीड रिस्पॉन्स आता आपण जनतेचा बघितला, ती बाई म्हणते आम्हाला मारून टाकता काय, अशावर खरंच पोलिसांनी लाठी उचलायची का हो? तिथे तो पोलीस चुकत नाही माणुसकीच्या दृष्टीनं असं मला वाटतं. आणि एखादा काही मुद्दाम बदमाशी करण्यासाठी काही क्रिमिनल वृत्तीने करत असेल तिथे पोलिसांनी लाठी उगारली तर ठीक आहे. एकंदरच परिस्थिती काय आहे? पण धनराजजी, एक प्रश्न माझा पुढचा तुमच्यासाठी असा आहे की मग राज्य सरकार एका बाजूला असं सांगतं की कठोर अंमलबजावणी करा, कठोर अंमलबजावणी करा, हे राज्याच्या प्रशासकीय प्रमुखांचं वक्तव्य असतं. गृहमंत्री म्हणतात छडी कोणाला मारायची नाही. अहो मग पोलिसांनी करायचं काय? पोलीस स्वतः नाही का कन्फ्यूज होणार? तेच मी म्हणालो प्रसाद. सीईओ राज्याचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एक सांगतो, गृहमंत्री एक सांगतो, या कोणाला आपण काय बोलतो याचा ताळमेळ असतात लावताच येत नाही. 3 तिघाडा काम बिघाडा हे सरकार ते अनिल देशमुखांच्या 100 कोटीत सगळ्यांचं लक्ष गेलेलं आहे. कोणाचं लक्ष आपल्या कामावरती राहिलेलं नाही. आणि अशा प्रशासनाला आपण सुटी करायची कारण ते 18 तास काम करतात हे मला तत्वातत्वी पटत नाही. तुम्ही 18 तास काम नाही, तुम्ही 8 तास काम करा, बट डिलिव्हर द गुड्स. होत नसेल तर खुर्च्या खाली करून आपल्या घरी बसा. धनराज वंजारी यांचा अत्यंत थेट आणि मुद्द्याचा मामला आहे. ते म्हणतायत की काम जमत असेल तर काम करा, नसेल तर खुर्ची रिकामी करा. आता खुर्ची रिकामी करा म्हणल्यावर याचा राजकीय अर्थ आत्ताच्या घडीला हेमलता पाटील आपण घेऊ नये. मी पुन्हा या गोष्टीची आपल्याला आठवण करून देतो. प्रशासन जर समजा चुकत असेल तर त्यांचे कान उपटा, नाहीतर तुम्ही जे सांगताय ते प्रशासनाने वागलं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय प्रमुखांनी काय शब्द वापरले? कठोर अंमलबजावणी करा. मग कठोर अंमलबजावणी होताना का दिसत नाही? प्रसादजी, काल रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू झाली आणि काल रात्री 8 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये एक महत्वाचा विषय आहे की रस्त्यावरती येणारे लोक कोणी दरोडेखोर, चोर वगैरे आहेत त्या नाहीये. त्यांना 1 दिवसाचा वेळ देऊन त्यांना आपापली कामं करण्यासाठी संधी देणं. आणि त्यामध्ये पोलिसांची इन्स्ट्रक्शन आहे की कुठल्याही पद्धतीची मारझोड किंवा त्या पद्धतीचे कोणी वर्तणूक करणार नाही. आणि आपण थोडं महामध्ये बघतोय
की कुठल्याही पोलिसांनी कोणावरही काठी उधळलेली नाही किंवा मारझोड केलेली नाही. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण ठिकाणी हेमलताजी, आपण जर टीव्ही स्क्रीन आता बघू शकत असाल तर पोलिसांच्या छडीमारीची दृश्य सुद्धा टीव्ही स्क्रीनवर चालू आहे. एक मिनिट मला माझं पूर्ण करू दे. पोलिसांच्या चौक्या ह्या जागेवरती सगळ्या लागायला सुरुवात केली आहे आणि त्या पद्धतीचा जो मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला लॉकडाऊन आहे, कडक निर्बंध आहेत, ते आता लागू होण्याच्या दृष्टीने आजपासून पोलीस प्रशासनाची झाली आहे आणि त्याच पद्धतीचा हा निर्बंध लागू होईल. जर कोणाला वाटत असेल की मुख्यमंत्र्यांनी आदेश केल्या लगेच त्याच पद्धतीची कारवाई होईल, तर त्यांना जे आदेश आहेत त्याच पद्धतीने कारवाई चाललेली आहे. त्यावर 3 तिघाड्यांचं आणि बिघाड्यांचं सरकार आहे, कोणाला पायपोस नाही वगैरे, लोकशाही मार्गाने निवडून आले सरकार आहे आणि जोपर्यंत लोकशाही मार्गाने ते सरकार आहे तोपर्यंत त्यावरती राहील आणि त्याच दृष्टीने ती कारवाई होईल. त्यामुळे कुठल्याही भारतीताईंचं एकदा निरीक्षण घेऊयात या मुद्द्यावर. भारतीताई, आपण स्वतः डॉक्टर सुद्धा आहात आणि राजकारणी पण आहात. ज्या पद्धतीनं लोक आता बाहेर पडली आहेत, नियम लागू झाल्याच्या नंतर सुद्धा, त्यामुळे धोका किती वाढलाय? प्रसादजी, खरं तर लॉकडाऊनचा अर्थच तो होतो की अनावश्यकपणे तुम्ही बाहेर निघू नका. जे आवश्यक आहे तेव्हा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारची जबाबदारी राहील. मला वाटतं मागच्या लॉकडाऊनच्या नंतर तात्काळ गृहमंत्र्यांनी एक आदेश काढला होता आणि अतिशय सविस्तरपणे तो प्रत्येक राज्याला दिला की याच्यामध्ये ह्या गाड्यांना परवानगी, मग इमर्जन्सी, मेडिकल, हे सगळं त्याच्यावर विस्तृतपणे सांगितलं आणि त्याप्रमाणे कारवाई करावी. तुम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बाबत बोलत आहात. मला वाटतं पोलीस केंद्र सरकारने तेव्हा काढल्या होत्या, परंतु आज आपल्या राज्य सरकारने असे काही आदेश काढलेत का की नेमकं पोलीस प्रशासनाने काय तपासलं पाहिजे किंवा काय झालं तर काय कारवाई केली पाहिजे? जर अत्यावश्यक सेवा वगळता आपण जात असाल तर तिथे काय केलं पाहिजे? म्हणजे असं म्हणायला वाटतं की आज कुठेतरी ते बघितलं जात नाहीये. परंतु प्रसादजी, मला आठवतं की मार्च एंडच्या वेळेस मात्र पोलीस कसून सगळ्यांचे लायसन्स चेक करत होते, गाड्या बघत होते, तपासत होते, अगदी नाक्यावर पोलीस यंत्रणा काम करत होती. तेव्हा काय वरतून प्रेशराईज केलं गेलं होतं का लायसन्स पाहिजे, गाड्या बघा, सगळं बघा? आणि आता जर लोक जात आहेत, आम्ही म्हणत नाहीये की तुम्ही अननेसेसरी हे करा, परंतु विचारा, चौकशी करा आणि त्यांना गायडन्स करा. लोक जात नाही, उगाच जात नाही. त्या काकूंनी खरंच सांगितलं की आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही, जर तसं असेल तर मदत करा. परंतु एक सिस्टीम पाहिजे आणि त्या सिस्टीमला तुम्ही पब्लिश केलं पाहिजे की ह्या गाईडलाईन्स आहेत. गृहमंत्र्यांनी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी तशा काही गाईडलाईन्स दिल्या का? जेव्हा तुम्ही धनराजी, आपलं निरीक्षण एकदा पटकन घेतो. एक सिस्टीम, आणि माझं तर म्हणणं असं आहे की एखाद्या कोणत्याही व्यवस्थेपेक्षा व्यवस्थेमधली शिस्त महत्वाची आहे. नाही, बरोबर आहे, शिस्त आहे महत्वाची. पोलिसांना शिस्तीत काम करावं लागतं हेही खरं आहे, पण पोलीस शेवटी माणूस आहे हे लक्षात घ्या. ज्या ठिकाणी समजावून सांगून जर मार्ग सुटत असेल, एखाद्या माणसाची वेदना तो रस्त्यावर का आला त्याबाबतची जाणून घेऊन जर पोलिसांनी त्याला सहृदयतेने मदत केली तरीही हा प्रश्न सुटू शकतो. ही वॉर सिच्युएशन आहे. वॉर सिच्युएशन मध्ये आपल्याला कोरोनाला रोखायचं आहे, माणसं भुकेने मारायची नाही, त्यांना आत्महत्याग्रस्त करायचं नाही, हे भान आपल्या पोलिसांनाही आहे. आणि म्हणून प्रसाद, तू जसं आज चित्र दाखवलं की काही ठिकाणी पोलिसांच्या ऍक्शन काही सौम्य आहे, काही ठिकाणी कडक आहे, तर हे अपरिहार्य आहे. ज्या ठिकाणी पोलिसांना कडक ऍक्शन घ्यायची आहे त्या ठिकाणी पोलिसांनी ती घ्यावीच. पण जिथे माणुसकीच्या नात्याने जर पोलिसांना तो प्रश्न इतर चांगल्या मार्गाने मार्गदर्शन करून सोडवता येत असेल तर तोही त्यांनी सोडवावा असं मला वाटतं. कारण आत्ताच हे सरकार, आता जे सेकंड लॉकडाऊनच्या वेळी यांनी निर्देश दिलेले आहेत ते निर्देश खरोखरच पहिल्या निर्देशांपेक्षा वेगळे आहेत. गृहमंत्री आता बोलले की छडीमार करू नका आणि त्यावेळचा गृहमंत्री टीव्हीच्या स्टुडिओमध्ये काठी घेऊन पोलिसांच्या पब्लिकला दाखवत होता. त्या गृहमंत्र्यांनी ती काठी अंबानी, वझे आणि परमवीर सिंग विरुद्ध वापरली असती तर त्याची अशी दुर्गती झाली नसती. काय कुठे करावं याचं तारतम्य जेव्हा शासनाला नसतं तेव्हा त्यांना 3 तिघाडी काम बिघाडी म्हणावं लागतं अपरिहार्यपणे. हा हक्क सुद्धा घटनेने आम्हाला दिलेला आहे. ठीक आहे धनराजी, आपलं निरीक्षण पोहोचलं. ग्रामीण भागामध्ये पोलिसांच्या कडून कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या बाबतची परिस्थिती काय हे एकदा वैजापुरात असलेल्या डॉक्टर अमोल अन्नदातेंकडूनही समजून घेऊ. याच्यासाठी त्यांना आपण प्रश्न विचारतो आहोत, कारण ते तिथे हॉस्पिटल तर चालवतात पण त्याचबरोबर तिथल्या
आजूबाजूच्या परिसरात सुद्धा काय चाललंय याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. काय आहे की जसं धनराज सर म्हटले की पोलिसांना वरून आलेल्या कायद्याचं कागदाचं पालन करणं आणि वरच्या वरिष्ठांचं पालन करणं हे त्यांना बंधनकारक असतं. पण आताच्या घडीला परिस्थिती अशी झालेली आहे की म्हणजे आज सकाळच माझ्या समोर एक 800 ग्रामची 2 आदिवासी बालकं आली. त्यांचा आजोबा कोरोनाने एक्सपायर झालेला आहे आणि तो म्हटला की मी निघालो, ही बाळं इथे ठेवून मी कामाला गेलो तर चालेल का. आज ग्रामीण भागाची एक सर्वे आहे की शहराकडून ग्रामीण भागामध्ये येणारा जो अर्थ पुरवठा असतो तो गेल्या वर्षभरामध्ये 77% आटलेला आहे. हा एक सर्वे आहे इकॉनॉमीचा. तर याच्यामुळे काय झालंय, ग्रामीण भागात उपासमार, बाकीच्या आरोग्य समस्या, लॅन्डसेटमध्ये भारताच्या ग्रामीण भागाचा सर्वे आहे की गरोदर मातांचे मृत्यू हे 10 पट वाढलेले आहेत भारताच्या ग्रामीण भाग, पूर्ण भारताचा आहे. तर त्याच्यामुळे लोकांना बाहेर पडणं क्रमप्राप्त आहे आणि मला कुठेतरी असं वाटतं की पोलिसांनी माणूस म्हणून वंजारी सर की हे आता कुठेतरी तेही समजून घेत आहेत आणि रस्त्यावरती थोडाफार पोलीस आणि सर्वसामान्य माणसामध्ये आता एक समझोता झालाय की तुम्ही, कारण पोलिसही विचारे सर्वसामान्य त्यांचं आयुष्य तर पण एक मिनिट अन्नदातेजी, एक मिनिट आपण ही गोष्ट जरी स्वीकारली की लोकांचं जगणं अत्यंत अपरिहार्य आहे, त्या जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष सुद्धा अपरिहार्य आहे, मग अशा वेळेला लोक बाहेर पडल्यामुळे कोरोना संसर्ग झाला तर उद्या कुठल्या मंत्र्यानं हे म्हणू नये की लोक ऐकत नव्हती म्हणून कोरोना वाढला. कारण सातत्यानं आजच्या प्रकारचे नियम लावण्याच्या पूर्वी मंत्री ती भूमिका घेताना आपण ऐकतोय. मुंबईमध्ये सातत्यानं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख काय म्हणतायत ते ऐकावं लागेल, ते लक्षात सुद्धा ठेवावं लागेल. ते म्हणतायत लोक ऐकत नाहीत, लोकांनी ऐकलं तर नियम लावायची वेळ येणार नाही. अहो म्हणजे शेवटी सगळ्याला लोकच जबाबदार आहेत का? प्रसादजी, मी तुम्हाला पटकन सांगतो, एक लक्षात घ्या, मी जेव्हा एका माझ्या वैजापूरच्या एका ग्रामस्थाला हे विचारलं की तू का उगीच बाहेर पडतोय का, तर लोक सातत्याने एक गोष्ट विचारतात की काहो डॉक्टर साहेब, पंढरपूरमध्ये कोरोना नाही का हो? सगळ्या पक्षाच्या सभा सुरू आहेत. बरोबर. एक लक्षात घ्या प्रसादजी, पटकन सांगतो, पब्लिक हेल्थमध्ये, सार्वजनिक आरोग्यामध्ये जेव्हा तुम्हाला काही गोष्टी राबवाव्या लागतात तेव्हा तुम्हाला एक्झाम्पल सेट करावं लागतं. मला खूप इच्छा होती की सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून पंढरपूरची निवडणूक एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला लढवता येईल का. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांची काल किती मोठी सभा झाली, इतके चांगले आणि रिस्पॉन्सिबल नेते. विरोधी पक्षाचंही तसं आहे. भारतीताई तुमच्या अगदी आणि त्यामुळे कोणालाही पंढरपूरच्या प्रचाराच्या बाबतीत कोणालाच माफ करता येणार नाही. ज्या चुका भारतीय जनता पार्टी करतेय त्या चुका सत्ताधारी गट पण करताय आणि सत्ताधारी गटांच्या सभा जेवढ्या होत आहेत तेवढ्याच सभा विरोधी पक्षांच्या पण होत आहेत. इथं दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मला त्यांना दोघांनाही विचारायचंय की अहो हा काय तर्क असू शकतो फेसबुक लाईव्ह मध्ये दिलेला की पंढरपुरात निवडणूक आहे त्यामुळे पंढरपुरात नियम लागू होणार नाहीत, एकदा निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही कोरोनाचे नियम तिथे लागू करू. हा कसा तर्क सहन होईल? आणि जर समजा तुम्ही पंढरपूरसाठी कुठली सूट देणार असाल तर अख्खा बाकीचा महाराष्ट्र म्हणेल की पंढरपुरात कोरोना नाहीये का? हेमलताजी, आपलं आधी उत्तर, त्यानंतर भारती पवार. नाही, खरं आहे, हे खरंच वाईट आहे. आपण बघितलं की बंगालमध्ये ज्या पद्धतीने पंतप्रधानांच्या सभा होत आहेत, पंतप्रधान 2 गज की दूरी है जरुरी म्हणतात आणि लाखांच्या सभा होत आहेत. राहुल गांधी पण फिरतात. कुंभमेळा, एक मिनिट थांबा ना, मला बोलू देत ना, भारतीताई बोलू देत जी. तुम्ही पण राष्ट्रवादीमध्ये पूर्वी मला बोलू देत, थांबा. त्याच पद्धतीने आपण बघितलं की हरिद्वारमध्ये ज्या पद्धतीने वातावरण आहे, ज्या पद्धतीने कुंभमेळ्यासाठी लोक एकत्र येत आहेत, तर ही जी मानसिकता आहे ही कुठेतरी कमी झाली पाहिजे. ही चुकीची आहे, याच्यावरती कुठेतरी मार्ग काढला पाहिजे आणि सगळ्याच पक्षांनी हे ठरवलं पाहिजे की अशा पद्धतीने सभा घेणं, अशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम बंद केलं पाहिजे. हेमलताजी, पंतप्रधान आणि गृहमंत्री चुकीचं वागतायत, कुंभमेळ्याची गर्दी करून लोक चुकतायत, मग त्या चुका महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातल्या नेत्यांनी का करायच्या? कोणाची येते यांना नाही, मला तो संदर्भ नाही घ्यायचा आहे आता. 1 मिनिट, तुम्हाला माझा प्रश्न पोहोचला असेल तर मी त्याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो. नाही, परत एकदा विचारा. माझा प्रश्न आपल्यासाठी आहे, काहीतरी शब्द ऐकला म्हणून म्हटलं कोणाची. ठीक आहे, तिकडे दुर्लक्ष करा, तुम्ही माझ्या प्रश्नाकडे फक्त लक्ष द्या. पंतप्रधान आणि गृहमंत्री चुकत असतील, हरिद्वारच्या कुंभमेळ्यामध्ये गर्दी करून चुका होत असतील, तर या चुका पुरोगामी महाराष्ट्रातल्या नेतृत्वानं का महाराष्ट्रात होऊ द्याव्यात? एक्झॅक्टली,
एक्झॅक्टली मी तेच म्हटलं की ह्या चुका सगळ्यांनी दुरुस्त केल्या पाहिजे. मी त्याचंच उत्तर दिलं की ह्या चुका सगळ्यांच्याच होत्या आणि सगळ्यांनीच त्याच्यावरती त्या दुरुस्त केल्या पाहिजेत, कारवाई केली पाहिजे. की सर्वांनीच त्याच्यामध्ये गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे. ठीक आहे, भारतीताई आपलं मत मांडतील. भारतीताई, चुका भारतीय जनता पार्टीच्या कडूनही होत आहेत, त्या बंगालच्या असतील त्या महाराष्ट्राच्या असतील. या दोन्ही प्रकरणामध्ये जर कोरोना हा गर्दीमुळे वाढत असेल तर गर्दी टाळणं ही जबाबदारी नाही का आपली? प्रसादजी, खरा प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीने चाललंय ते नक्कीच आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर आधी अशी सगळ्यांची मीटिंग घेऊन सुचवलं असतं आणि राज्य निवडणूक आयोगाने जर तशी मागणी केली असती निवडणूक आयोगाकडे, तर मला वाटतं याच्यातनं मार्ग निघाला असता, कदाचित निवडणुका पुढे ढकलता आल्या असत्या. परंतु आज मात्र सगळे एकत्र आले, सगळे चालू आहे आणि मग टीका करणं हे मला वाटतं चुकीचं आहे. आज राहुल गांधी पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात फिरतात, प्रियंका पण फिरतात. आम्ही कधी असं म्हणत नाही ते का फिरतात आणि हे का फिरतात, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असती तर कदाचित हे पोस्टपोन करणं शक्य झालं असतं आणि याच्यापूर्वी झालेलं पण आहे. मला वाटतं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी उलट काल असं सांगितलं की तिथे वगळून इतर ठिकाणी 144 कलम लागू होईल. म्हणजे हे कुठलं अजून हे झालं? एकीकडे तुम्ही लॉकडाऊन पण करता आणि एकीकडे तिथे हे पण देतात ते, म्हणजे लोक म्हणणारच ना मग तुम्ही तिथे मुभा देताय. हे कुठेतरी याचा आधीच विचार केला पाहिजे होता. आणि ही सेकंड वेव्ह ही खूप भयानक आहे याची जाणीव करून देणं अजूनही गरजेचं आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी सावरायला ऍक्टिव्ह मॅनेजमेंट आणि सिस्टीम, जसं डॉक्टर अमोलजींनी सांगितलं, वंजारी साहेबांनी सांगितलं आणि ताईंनी सांगितलं, तशी सगळ्यांचंच गरज आहे आता की ऍक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये काम करणं. ठीक आहे, आपण या सकारात्मकतेवरच आत्ताची चर्चा थांबवतोय. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. तूर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.